दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा शाखा पश्चिम नाशिक शहर शाखा यांच्या वतीनं वैशाख बुद्ध पौर्णिमा बुद्धाब्द 2568 गुरुवार दिनांक 23 मे 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध प्रतिमा रथ धम्म रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर रॅली बिटको चौक पवन हॉटेल इथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि रॅलीचा समारोप होऊन याच ठिकाणी त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा धम्म पूजा घेण्यात आली। शिक्षापदं समादयामि कामेषु मिथ्यापदं समादयामि मोक्षापदं समादयामि वनगन्धं गुणोपेतं एतं कुसुमं पूजयामि मुनितस्य श्रीपादसरोवरे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन प्रियेण मेतेन लभामि मोक्षं। बुद्ध जयंती महोत्सव रथ धम्म रॅलीत यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल, सुहास पवार, पीके गांगुर्डे, एस.एल. जाधव, विजय गांगुर्डे, महाकर्मभूमी बुद्ध विहार ट्रस्टी चौदास बालेराव, शरद भोगे, भीमचंद चंद्रमोरे, अमोल घोडे, प्रकाश बागुल, सुरेखा बर्वे, लीना खरे, दादासाहेब सुरवाडे, मधुकर पगारे, प्रभाकर कांबळे, रोहिणी कांबळे, वंदना गायकवाड, राहुल तिरपुडे, नंदू जाधव, चंद्रकला गांगुर्डे, अनिल होमले, लक्ष्मण राजगुरू, बबन गवळी, प्रल्हाद उघडे, महेश खरे, युवराज बर्वे, दिनेश सुरवडे, कोमल पगारे, वृषाली गांगुर्डे, माधुरी निकाळे आदी संस्थेचे सर्व शाखा पदाधिकारी, समता सैनिक दल पदाधिकारी, सैनिक, माजी श्रामनेर, माजी श्रामनेरी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, उपासक उपासिका कार्यकर्त्यांनी सफेद वस्त्र परिधान करून रथ रॅलीत महिला पुरुष धम्म बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महामानवांना वंदन। इथे जमलेल्यांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम। पाव जैसा पाव नहीं बुद्ध जैसा पाव नहीं, पाव जैसा पाव नहीं बुद्ध जैसा पाव नहीं, बाग जैसी बाग नहीं लुम्बिनी जैसी बाग नहीं, छाव जैसी छाव नहीं पीपल जैसी छाव नहीं, गांव जैसा गांव नहीं महू जैसा गांव नहीं, राव तो सारे होते हैं, अरे राव तो सारे होते हैं लेकिन भीमराव जैसा राव नहीं, राव तो सारे होते हैं लेकिन भीमराव जैसा राव नहीं। बाबासाहेबांनी भगवान बुद्धांचं ज्ञान स्वतः संपादन केलं, आपल्यापर्यंत स्वीकारलं आणि आपल्यापर्यंत आणून देण्याचं काम केलेलं आहे। अशा भगवान बुद्धांची जयंती, बाबासाहेबांची ज्यावेळेस जयंती साजरी केलेली त्यावेळेस बाबासाहेब स्वतः म्हणताय माझी जयंती साजरी करण्यापेक्षा तथागतांची जयंती साजरी करावी आणि त्यांचं ज्ञान संपादन करावं। आज वैशाख पौर्णिमेच्या ज्या घटना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे, परंतु वेळेअभावी भगवान बुद्धांनी जे ज्ञान ह्या जगाला दिलेलं आहे सुख शांती आणि समृद्धी या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। मी आमच्या परिवाराकडून आणि पूर्ण संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा देते। जय भीम। बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पश्चिम या शाखेच्या वतीने आज तथागत भगवान गौतम बुद्धांची 2568वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे। मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी गेल्या 45 वर्षापासून बौद्ध महासभेची एक आगळी वेगळी परंपरा जी सातत्याने या नाशिक रोडने बौद्ध महासभेचं कार्य उद्देश आणि ध्येय याची पूर्तता करत असताना निश्चितपणाने अनेक वर्षांपासून धम्म कार्यामध्ये असणारा भारतीय बौद्ध महासभेचा एक प्रचंड वलय आज पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्तानं बघायला मिळालं। बौद्ध महासभेचे जुने जाणते कार्यकर्ते म्हणून त्यांची नोंद आहे असे चौदास आनंदा भालेराव, एस.एल. जाधव, प्रभाकर कांबळे यांच्या सगळ्या आमच्या सहकारी बांधवांनी आज भगवान गौतम बुद्धांच्या जयंती निमित्तानं गेल्या 2-3 दिवसापासून कार्यक्रमाची एक आखणी करत असताना या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आज या ठिकाणी त्या मूर्तीची एक रॅलीच्या माध्यमातून भव्य मिरवणूक, एक शांततेची मिरवणूक या ठिकाणी नाशिक रोड शहरामध्ये काढण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत या शांतता रॅलीला इथं घेऊन आलेले आहेत। आता त्यांना दरवर्षी भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं जो शांततेचा संदेश आहे हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना दरवर्षी कार्यकर्त्यांना एक वेगळी ऊर्जा देण्याचं काम
ही प्रामुख्याने ही माणसं वेळोवेळी सहकार्य करत आलेली आहेत. आता सर्व धम्म बांधवांना सविनय जय भीम. आज विश्वशांती तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेने जो हा अनोखा कार्यक्रम सर्व भारतभर तथागतांच्या शांतीच्या रूपाने महामानवाने जो दिलेला संदेश आहे प्रज्ञाशील करुणा आणि शांती, तथागतांनी आपल्याला ज्ञात केलेला आहे की मानव ज्ञानाने घडतो परंतु शांतीने माणसाचं जीवन घडतं. या शांतीच्या माध्यमातूनच तथागतांनी आपलं घर सोडलं, त्यानंतर सम्राट अशोकांनी युद्ध सोडलं, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी घर सोडलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म सोडला. या शांतिदूताच्या माध्यमातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागताच्या मार्गाने आपला प्रवास आपल्या अनुयायासह विश्वाला शांतीमुळे भारत बौद्धमय करीन या प्रतिज्ञेच्या माध्यमातून त्यांनी सर्व भारतभर नव्हे तर जगात हा धम्म पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या धम्माच्या माध्यमातून आपण सर्वांनी शांतिदूताच्या मार्गाने युद्ध नको बुद्ध हवा हा जनसंदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचवावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. तर भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी राहुल तिरपुडे यांच्याकडून खीरदान वाटप करण्यात आलं. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.